ठाणे महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा तत्वावर महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत तसंच त्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या होत्या। त्यानुसार महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रशासनासोबत सातत्यानं पाठपुरावा करून संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते। त्या अनुषंगानं मे 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या 64 वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी नियुक्तीपत्र तयार करण्यात आली आहेत। यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात 10 जणांना महापौर दालनात महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली। सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्क आणि अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापौरांनी प्रशासनासोबत विशेष बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या होत्या। त्यानुसार प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करत नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली। आज प्रातिनिधिक स्वरूपात 10 जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली। तसंच उर्वरित आणखीन प्रशासनामार्फत नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांमध्ये तसंच त्यांच्या वारसांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, महापालिका आयुक्त सौरभ राव तसंच प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप तसंच आस्थापना विषयक अधीक्षक राधिका कांबळे आदी उपस्थित होते। खरं तर ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत सफाई कर्मचारी यांच्या वारसांचा जो प्रलंबित विषय होता तो बरेच वर्ष प्रलंबित होता आणि तो आज आपण इथे 64 वारसा हक्कांना तो आपण मार्गी लावला आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानुसारच खरं तर सफाई कामगारांच्या वारसांना आज आपण नियुक्तीपत्र इथे आपल्या महापौर दालनात सर्वांसमोर दिलेलं आहे। आपले उप महापौर आहेत, आपले विरोधी पक्ष नेते आहेत, गटनेते आहेत, आपले सर्व सर्व अधिकारी आहेत आणि यांच्या सर्वांच्या समवेत आपण आज हे नियुक्तीपत्र वारसांना दिलेले आहेत। एकूण 64 नियुक्तीपत्र आज वाटप झालेले आहेत। सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होत आहेत आणि असेच चांगले निर्णय यापुढेही या ठाणे महानगरपालिकेकडून घेतले जातील। धन्यवाद।